दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, इराणवरील हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. अमेरिकेच्या कायद्याचीही ती पायमल्ली आहे आणि आपण पाहतो आहोत की 6 दिवसापासून युद्ध सुरू झालेले आहेत आणि त्याचा संपूर्ण जगावर कशा पद्धतीने परिणाम होतो. आपण आपल्याकडे लोक पाहतो आहोत की गाडीची टँक फुल करून घेत आहेत, धान्य सगळा साठा साठवत आहेत, कारण तिसरं महायुद्ध होण्याची शक्यता असं त्यांना वाटते आहे. पण यामुळं सगळ्यांचं लक्ष, जगाचं लक्ष या युद्धाकडे लागून राहिलेलं आहे. इराणवरील जे हल्ले आहेत अमेरिका आणि इस्रायलने केलेली, ती आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन कशी आहेत, जे अमेरिकेच्या कायद्याचीही पायमल्ली डोनाल्ड ट्रम्पने कशी केलेली आहे. घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्राध्यक्ष सशस्त्र दलांना आज्ञा देतात आणि परराष्ट्र संबंधाविषयी निर्देश देतात, परंतु युद्ध घोषित करण्याचा जो अधिकार आहे तो फक्त काँग्रेसकडे आहे. काँग्रेस म्हणजे तिथली पार्लमेंट, त्याला आपण काँग्रेस असं म्हणलं जाते तिथं, आणि त्याला तो अधिकार आहे. आता आपण पाहतो की भारताची भूमिका यामध्ये काय आहे, भारत शांत का आहे. तर भारतातील मुस्लिम राष्ट्र एकमेकांमध्ये जेव्हा आक्रमण करतात तेव्हा भारतातले मुस्लिम सुद्धा शांत असतात, पण जेव्हा दुसऱ्या धर्माचे लोक ह्याच्यावर आक्रमण करतात तेव्हा ते आक्रमक होतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारची काय भूमिका आहे, कारण जगामध्ये आता दुसरी सत्ता नाही. इंदिरा गांधीच्या काळामध्ये रशिया ही दुसरी पॅरलल सत्ता होती आणि भारताने रशियासोबत सुरक्षिततेचा करार केला होता, म्हणून तेव्हा तातडीने निर्णय घेता यायचे. पण आता जगातली एकच अमेरिका महासत्ता असेल आणि अमेरिकेच्या विरोधामध्ये पाऊल उचलत असताना, आणि इराण आपला मित्र राहिलेला आहे पण इस्रायल देखील मित्र राहिलेला आहे, तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जी राष्ट्र विकसनशील असतात ते फार जबाबदारीने पाऊल उचलत असतात. त्याच्यातच एक भाग स्ट्रॅटेजीचा तो असला पाहिजे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संरक्षण सिद्धता, परराष्ट्र धोरण, ह्या सगळ्या गोष्टी एवढं सहज आणि ह्या नसतात. आणि अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध सुरू होऊन आता 6 दिवस झालेली आहेत. हल्ल्याच्या सुरुवातीच्या काही तासामध्येच इराणचे महत्वाचे राजकीय, लष्करी आणि धार्मिक नेते मारले गेलेले आहेत. इराणने ही प्रत्युत्तरादाखल इस्रायल आणि आखाती देशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलेलं आहे. इराणवरील हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झाल्याची टीका संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केलेला आहे. ट्रम्प यांचे दावे काय आहेत हे आपण बघितलं पाहिजे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचं समर्थन करताना विविध कारणे पुढे केलेली आहेत. त्यापैकी एक कारण होते, मला असे वाटते की इराण आधी हल्ला करणार आहे आणि त्यामुळे अमेरिका आणि मित्र देशांचे दुसऱ्या देशातील लष्करी तळ यांना धोका होता. हा धोका तातडीने नष्ट करण्यासाठी आम्ही हल्ला केला, असं डोनाल्ड ट्रम्पांचं म्हणणं आहे. मात्र हा दावा करताना ट्रम्प यांनी कोणताही पुरावा दिला नाही किंवा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाकडेही अशी काही माहिती असल्याचं दिसत नाही. पेंटागॉननेही इराणची अशी कोणतीही योजना असल्याची माहिती नाही असे स्पष्ट करून ट्रम्प यांचा खोटेपणा उघड केलेला आहे. इराणला एका महिन्याच्या आत अण्वस्त्र मिळवता आले असते असंही डोनाल्ड ट्रम्पने म्हटलेलं आहे. याही विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी कोणताही पुरावा दिला नाही. ट्रम्प यांचा हा युक्तिवाद अमेरिकी लष्कराने इराणचा अणु कार्यक्रम नष्ट केला आहे. या जूनमधील हल्ल्यानंतर त्यांनीच केलेल्या दाव्याशी हे पूर्णपणे विसंगत आहे. म्हणजे घटनात्मक अधिकाराचं उल्लंघन करून डोनाल्ड ट्रम्पने या गोष्टी केलेल्या आहेत. अमेरिकी राज्यघटनेनुसार कोणत्याही देशाविरोधात लष्कराचा वापर करण्यासाठी काँग्रेस या सर्वोच्च कायदेमंडळाची मंजुरी घेणे आवश्यक असते. घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्राध्यक्ष सशस्त्र दलांना आज्ञा देतात आणि परराष्ट्र संबंधाविषयी निर्देश देतात, परंतु युद्ध घोषित करण्याचा अधिकार फक्त काँग्रेसकडे आहे. यापूर्वी काँग्रेसने 2001 मध्ये अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांना अफगाणिस्तानवर आक्रमण करण्यास आणि 2003 मध्ये इराकवर आक्रमण करण्यास परवानगी दिली होती. आता मात्र ट्रम्प यांनी अशी मंजुरी न घेताच युद्धाला सुरुवात केली. तज्ज्ञांच्या मते इराणवर हल्ले करून डोनाल्ड ट्रम्प यांनी घटनात्मक अधिकाराच्या सीमा ओलांडल्या आहेत. दरम्यान काँग्रेसच्या सिनेट या वरिष्ठ सभागृहाने इराण युद्धाविरोधातील विधेयक नामंजूर करून ट्रम्प यांना युद्ध सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. आता त्यांना हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह या कनिष्ठ सभागृहाच्या मंजुरीची
प्रतीक्षा आहे आणि कदाचित ते देखील मिळेल. अमेरिकेचा युद्ध अधिकार कायदा काय सांगतो हे जर आपण तपासून बघता आपल्या असं लक्षात येईल. अमेरिकेतील 1973च्या वॉर पॉवर रेझोल्युशनला WPR ला युद्ध अधिकार कायदा म्हणून ओळखले जाते. या कायद्याने अध्यक्षाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाते. काँग्रेसने युद्ध जाहीर केले असले किंवा अमेरिकी प्रदेश अथवा अमेरिकी लष्करावर हल्ल्याला प्रतिसाद देण्यासाठी विशिष्ट अधिकार दिले असतील तरच अध्यक्षांना सशस्त्र संघर्षासाठी लष्कराचा वापर करण्याची परवानगी आहे. अध्यक्षांनी काँग्रेसला नियमितपणे माहिती देणे अनिवार्य आहे. इराण विरोधात शनिवारी सुरू करण्यात आलेल्या युद्धाची माहिती सोमवारपासून दिली जात आहे. शनिवारी ज्या दिवशी अमेरिका इस्रायलने हल्ले सुरू केले आणि आयतुल्ला अली खामेनी आणि अन्य नेत्यांची हत्या करण्यात आली आणि रविवारी काँग्रेसला कोणतीही माहिती दिली गेली नाही. तसेच WPR नुसार अनधिकृत लष्करी कारवायांना मुदतवाढ दिली गेली नसेल तर त्या सुरू झाल्यापासून 60 दिवसाच्या आत थांबविणे बंधनकारक आहे. हेही आपल्याला तपासून पाहावं लागेल. आंतरराष्ट्रीय कायदा काय आहे तर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इराणवरील हल्ल्याचा निषेध केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी स्वीकारण्यात आलेल्या घोषणापत्रांनी या युद्धामुळे उल्लंघन झाल्याचे कायदेतज्ञांचे मत आहे. या घोषणापत्रामध्ये कोणत्याही देशाने दुसऱ्या देशावर लष्करी हल्ला करू नये किंवा त्यांना धोका निर्माण होईल अशा प्रकारचे लष्कराचा वापर करू नये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला करून हा नेम मोडल्याने अनेक देश हल्ल्याचे समर्थन करणार नाहीत असे अभ्यासकांना वाटते. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने लष्करी वापराला परवानगी देणे किंवा स्वतःवर सशस्त्र हल्ला झाल्यास त्याला प्रत्युत्तर देताना लष्करी कारवाई करणे हे अपवाद आहेत. त्याचे पालन इराणवरील हल्ल्यामध्ये झालेले नाही. मात्र स्वसंरक्षणासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हल्ले करण्यास परवानगी आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणला लक्ष्य करताना याच प्रकारचे दावे केलेले आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. ब्रिटन आणि स्पेनने पुराव्याच्या अभावामुळे अमेरिकेला युद्धासाठी स्वतःच्या तळाचा वापर करू देण्यास नकार दिलेला आहे. आणि मग ह्या सगळ्या भूमिका लक्षात घेतल्या तर भारत सुद्धा अशाच द्विध मनस्थितीत असला पाहिजे हे आपल्या लक्षात येते. युद्ध नौकेवरील हल्ला कायदेशीर होता. अभ्यासकांच्या मते श्रीलंकेजवळ इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकी पाणबुडीने केलेला हल्ला कायद्याचे उल्लंघन ठरत नाही. हा हल्ला आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशात झाला आणि त्याचे लक्ष्य सुसज्ज लष्करी जहाज होते. मात्र आपल्या विरोधातील धोका कमी करण्यासाठी आपण इराणवर हल्ला करत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. इराणपासून दूरवर असलेल्या जहाजांमुळे अमेरिकेला कोणता धोका होता हे सिद्ध करून दाखवता आले नाही. तर हा हल्ला समर्थनीय ठरत नाही असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. खामेनी यांच्या हत्येला कायद्याचा आधार आहे का हेही आपण तपासून पाहिलं पाहिजे. आयतोल्ला अली खामेनी यांच्या हत्येमुळे या युद्धाची तीव्रता निश्चितच वाढलेली आहे. हा हल्ला इस्रायलने घडवून आणला आणि त्यासाठी इस्रायलचा जो डायस्पोरा आहे अमेरिकेमधला तो अमेरिकेवर दबाव आणतो आहे आणि म्हणून अमेरिका इस्रायलच्या प्रभावाखाली इस्रायल म्हणते म्हणून हे हल्ला करते आहे. यासाठी अमेरिकेने गुप्तचर आणि अन्य प्रकारे सहाय्य केले. त्यामुळे खामेनी यांच्या हत्येला अमेरिकी कायदे कितपत लागू होतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 1981 साली एक कार्यकारी आदेशावर सही करून आदेश दिला होता की कोणाच्याही हत्येमध्ये अमेरिकी सरकार किंवा सरकारच्या वतीने कोणीही सहभागी होऊ नये. अशा प्रकारच्या हत्येत अमेरिकी गुप्तचर विभागालाही सहभागी होण्यापासून रोखण्यात आले आहे. मात्र युद्ध सुरू नसताना अशा प्रकारची हत्या सशस्त्र संघर्षाचा भाग म्हणून दाखवली जाऊ शकते अशी कायदेतज्ञांची म्हणणी आहे.
खामेनी यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा मृत्यू युद्ध सुरू असताना झाला ही बाब विचारात घेतली जाऊ शकते आणि म्हणून या युद्धाकडं संपूर्ण भारतीयांचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे. आपण हे तपासून पाहिलं पाहिजे. आपण भावनिक होऊन कुठल्याही गोष्टी करता येत नसतात. जनतेला वाटत असते की मुस्लिम आक्रोश करत आहेत, रस्त्यावर येत आहेत, कारण पॅन इस्लामिझम सगळ्या जगातला इस्लाम एक समजतो म्हणून ते आहे. दुसऱ्या राष्ट्राने आक्रमण केलं असतं ते तेवढी तीव्रतेने हे केली असती का, हाही प्रश्न आहे. बांगलादेशमध्ये जे झालं तेव्हा ते अशी भूमिका घेत होते का, हाही प्रश्न आहे. डोनाल्ड ट्रम्पची एकाधिकारशाही भारत सरकारने नाकारली पाहिजे. हे खरं जरी असला तरी जगाचं आजचं जे सिच्युएशन आहे हे सगळं लक्षात घेऊन आपले डॉक्टर जयशंकर परराष्ट्रमंत्री आहेत आणि त्यांनी हा सगळा अभ्यास करून अजित डोवाल आहेत आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान हे सगळं पाहून सिच्युएशन पाहून लक्ष घेऊन भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. मित्र, आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं. या चॅनलवर नवीन आलं चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.